नमस्कार, मी संतोष साबळे. लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे. मी आज सिंधी काळेगाव गावामध्ये आहे आणि ह्या गावामधील एक शेतकरी आहे की ज्यांनी आपल्या 2 एकर रानामध्ये शेवगा शेती केलेली आहे आणि त्या शेवगा शेतीपासून ते शेवगा पण विकतात आणि त्याचे नंतर वाळून बियाणे पण विकतात. आपण बघू शकतो माझ्या मागे हे शेवग्याचे झाड आहे आणि यातलं अशा बहरदार अशा शेंगा लागलेल्या आहे. तर ह्याच शेवगा शेतीची आपण यशोगाथा आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण हे बाग पाहतो. या बागाला चांगलं भरगच्च असं शेवगा शेंग लागलेला आहे आणि हा बाग पण देखील चांगल्यापैकी बहरलेला आहे. तर माझ्यासोबत ते शेतकरी आहे राम खरजुले नावाचे. दादा नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल एकंदरीत ही शेती कशी केली आपण, कशी? सर, मी जवळपास 2007 मधून ही शेवग्या शेती करतो आणि बियाणे विक्रीचा बी व्यवसाय करतो. याच्यामध्ये मी अगोदर जवळपास डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत जवळपास एप्रिलला डायरेक्ट एप्रिलपर्यंत उत्पादन घेऊन मग याचं बियाण्यासाठी 2-3 महिन्याचा कालावधी सोडून नंतर बियाणं विक्रीचं नियोजन असतं आपलं. याच्यातून उत्पादन किती भेटतं आपल्याला? जर एकरी जवळपास 10 ते 12 टन 15 टन पर्यंत आवडत असतंच. एकरी समजा आपल्या जवळपास 3-3.5-4 लाख रुपये होते समजा एकरी. आता एकरी ह्या वर्षी जर काय झालं सर, उत्पादन ह्या वर्षी जरा लेट चालू झालं. या वर्षी तरी उत्पादन बी कमी झालं. जवळपास आपल्या 2 एकरमधून 8 टनापर्यंत माल आलेला आहे आतापर्यंत. आताही भरपूर माल आहे, पण आता पुढे एप्रिलचा शेंगा सोडा लागते, त्याच्यामुळे तर आपलं गडबड करावं लागेल. शेंगाला काय भाव भेटतो मार्केट? शेंगा सर आता सध्या 30 रुपयापर्यंत चालू आहे. 30 रुपये, 20 रुपये. पुन्हा अगोदर जास्त भाव होता, जवळपास 400 रुपये. नंतर कमी होत गेला, 70-80 रुपये जास्त दिवस भाव होता. अच्छा. आता हे 15 दिवसात जसं रेट कमी झाली थोडी. आता तुम्ही ते बियाण्याची प्रक्रिया कशी करता नेमकी? बियाणं सर इतके शेंगा लावलेले तुम्ही आता हे बाग लावलेलं आहे, आता याच्यात बऱ्याचशा शेंगा निब्बर झाल्या. तर याचं सर, नेमके बियाण्याची प्रक्रिया कशी? बियाण्याचं कसं झालं, जर ज्या लंबाल्या मोठ्या शेंगा असते का, त्याला पाणी वगैरे खत देऊन, पाणी वगैरे आणि खत वगैरे त्याचं व्यवस्थापन करून त्याला चांगले हे करावं लागते. त्याला पोषण वगैरे चांगलं दिलं जातं. नंतर पाण्याचं नंतर त्या शेंगा सोडल्या जातात. नंतर मग ते झाडालाच वळून द्यावं लागून मग नंतर ते शेतकऱ्याला आपलं जिथं कॉन्टॅक्ट आहे 2-3 राज्यामध्ये, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तिथं मग ते विक्री करतो आपण शेतकऱ्याला डायरेक्ट. बियाण्याचा काय भाव भेटतो? बियाणे 3,000 रुपये किलो असतं. 3,000 रुपये? 3,000 रुपये पर किलो. बरोबर. एकूण हे किती एकरवर क्षेत्र आता आहे? विकून सर हे 2च एकर आहे. यावर्षी मी आता 5 एकर करायला लागलो सर. नंतर माझं ते शेवगा पाला नाही का, त्याचा पावडर विक्रीचा व्यवसाय सुरू करायची तयारी आहे. त्याच्यामुळे 5 एकर यावर्षी लागवड करायची आता. तर अशा प्रकारे हे शेतकरी होते राम खरजुले. यांनी आपल्या माळ रानावरती हे शेवगा शेती केलेली आणि याच्यातून उत्कृष्ट असं नफा घेत आहे आणि आर्थिक समतोल चांगल्यापैकी साधताना दिसत आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.